ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिस पुलावरील पायऱ्या झिजल्या असल्याने अनेक प्रवासी घसरून पडत आहेत। वारंवार हे अपघात घडत असून या पायऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून हे जे जिने ते अक्षरशः सरकते जिने नसून सुद्धा सरकत आहेत। काय महानगरपालिकेच्या संदर्भात तुम्ही काय मागणी केली? हे 37 वर्ष जिने या कामाला आज 18 वर्ष झालेले आहेत आणि ठाणा शहर हे आपल्याला ठाऊक आहे। ऐतिहासिक स्टेशन आहे। 16 एप्रिल 1853 रोजी पहिली बोरीबंदर ठाणा रेल्वे धावली आणि येथे गर्दीचं ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे। तर येथून 8 ते 9 लाख प्रवासी दररोज इथून प्रवास करत असतात आणि या अशा कठीण परिस्थितीमध्ये हे जिने याच्या पट्ट्या घातलेल्या आहेत। हे बघा इथे खड्डे पडलेले आहेत। तर अशा अवस्थेमध्ये दररोज 10-12 माणसं याच्या पायऱ्यांवरून स्लिप होऊन पडतात, त्यांच्या डोक्याला मार लागतो, फ्रॅक्चर होतात। त्यामध्ये लेडीज मुलं असतात। पावसाळा 2 महिन्यावर आलेला आहे। कालच मी आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिलेले आहे। कारण याच्या अगोदर आम्ही तोंडी बरीच चर्चा करून तर म्हटलो तोंडी कोण ऐकत नाहीत। 1-2 महिने झाले म्हणून काल निवेदन दिलेले आहेत। तर तिथे मी आयुक्तांच्या कार्यालयात विचारलं तर ते बोलतात तुम्ही इंजिनियरला भेटा। म्हणजे माझ्यासारख्या अनुभवी, मला 40 वर्ष हे रेल्वेचा अभ्यासक आहे मी। तर अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि दररोज प्रवासी इथे त्यांना घाई असते गाडी पकडण्याची आणि या पट्टीमध्ये पाय अडकून गुळगुळीत झाल्यामुळे घसरगुंडी लोक पडतात। किती लोकांनी मला सांगितलं आणि हे फार विचित्र आहे। कारण आता जी त्वरित गरज आहे हे पायऱ्या रिपेअरिंग करून प्रवाशांना सुरक्षा द्यावं, त्यांना व्यवस्थित चालता यावं म्हणून मी या टीव्हीनं बाईट देते। हे बाईट ऐकून तरी संबंधित अधिकारी, आयुक्त असतील, महापौर असतील, आता नवीन सर्व जोमाने निवडून आलेले आहेत, तर त्यांना विनंती करतो या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देऊन हे काय जिने आहेत हे व्यवस्थित करावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती। धन्यवाद। देशमुख साहेब, आपण ह्या संदर्भात असं सांगितलंय की आयुक्तांनी तात्काळ जर या मागणीकडे लक्ष नाही दिलं आणि मागणी पूर्ण नाही केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा आपण दिलाय। आंदोलन म्हणजे आम्ही धमकी नाही देत, परंतु नाविलाजात आणि ही वेळ येऊ देणार नाहीत। तर आयुक्त आपले चांगले आहेत, नवीन महापौर आलेत, तर ते या गोष्टीचा नक्कीच विचार करतील। परंतु खूपच वेळ लावला कारण आता प्रवासी जागृत झालेले आहेत, तर आम्ही काय करायची गरज नाही। प्रवासी काय उद्रेक झाला तर त्याला संबंधित अधिकारी जबाबदार असतील।